तर गुड इव्हनिंग सर्वांना. तर आता वाजले 4 आणि चहा वगैरे सगळं झालं आहे आमचं. थोडेसे भांडे वगैरे राहतात सकाळच्या जेवणाचे, तर ते सगळे घासून झाले. त्यानंतर मग काही दुपारी शूट घेतलं नाही, कारण की श्रीषाला आम्ही जेवण केलं, त्यानंतर तिला खाऊ घातलं आणि त्यानंतर ती झोपली होती. मग ती झोपल्यानंतर मग मला ही आजच्याला थोडीशी झोप लागली, त्याच्यामुळे तर थोड्या वेळ ती झोपलो आम्ही. 3-3:30ला ती उठली. मग त्यानंतर मग पुन्हा चहा वगैरेचा टायमिंग झाला. चहा ते झालं, त्याच्यानंतर मग थोडेसे भांडे वगैरे होते ते सगळे हे केले, फ्रेश झालो. आणि आता वाजले 4:30. तर मग आता म्हटलं की थोड्याशा आता होळी येते, तर मग आता पुढल्याच आठवड्यामध्ये आहे. तर मग आता होळी येते, तर म्हटलं मग त्यासाठी मग गवऱ्या थापून घेऊ. तर मग कारण की मागच्या वेळेस काय लक्षात राहिलं नव्हतं, मग तर तुला सासूबाईंच्या तिथून आणल्या होत्या आणि म्हटलं की यावेळेस थापूयात आपण, कारण की त्याला किती वेळ लागतो तरी, आणि अजून आठवडाभर आहे. तर मस्त निवांत वाळतीनसुद्धा. तर म्हटलं 9-10 थापूयात म्हणजे भरपूर होतील. तर मग म्हटलं की आता दुपारी थोडंसं गायांचं म्हणजे बसलेलं होतं, त्याच्यामुळे मग गेले नाही, कारण की ऊन गेले आता सगळं. मग आता थापतीन बरं म्हणलं की आता आपण ठेवू, उद्याच्याला मग काही लगेच थोडीना लागता येतं. तर अजून 15 दिवस, आठवडाभर आहे, 9-10 दिवस आहेत मस्त. तर म्हटलं तोपर्यंत निवांत मग वाळतीनसुद्धा आणि म्हणजे जास्त पण होती भरपूर, त्याच्यामुळे म्हणलं की चला थापूयात. आणि आता बरेच दिवस झाले मी काय असं गवऱ्या बिवऱ्या काही थापलेलं नाही. आणि कधी लहान होतं तेव्हा जायचो मम्मी त्यांच्यासोबत, ते जेव्हा गवऱ्या वगैरे थापायला जायच्या तेव्हा. आणि त्यानंतर डायरेक्टली मग आता, आणि मध्ये तर आता इतक्यात तर कुणी असं गवऱ्या थापताना सुद्धा दिसत नाही. आणि असे पहिल्यांदा तर कितीतरी साठवून ठेवायचे, त्याला पुन्हा सारण म्हणजे असं सारून असं हे करायचे. तर आता तर तसं ते पाहायला पण भेटत नाही. आणि गवऱ्याचं म्हणजे असं थापताना पण कोणी दिसत नाही ना, थापलेल्या दिसत नाही. आणि आता बरेच वर्ष म्हणजे असं बऱ्याच वर्षापूर्वी थापायचे बरं का. अजून काही काही लोक थापतात, म्हणजे असे खेडेगावामध्ये दिसतात. बरेचशा अशा रचून ठेवलेल्या असतात गवऱ्या, आणि म्हणजे उन्हाळ्यामध्ये थापायच्या, त्यानंतर मग पावसाळ्यामध्ये मग यूज करायचे. म्हणजे पावसाळ्यामध्ये सरपण वगैरे ओलं होतं, तर मग तेव्हा यूज करायचे पहिले. तर मग आता तसं काही राहिलं नाही पहिल्यासारखं काहीच. आणि त्याच्यामुळं आता होळीसाठी म्हणून मग आता 4-5 गवऱ्या थापावं लागत आहेत. म्हणजे आता थोडं विशेष वाटतं, म्हणजे वेगळंच वाटतं आता होळीसाठी स्पेशल गवऱ्या थापायच्या म्हटल्यावर. तर म्हटलं की चला पाहू, तर तुमच्यासोबत पण शेअर करू. आणि आता मीच खूप दिवसातून थापू राहिले, तर मलाच थोडंसं वेगळं वाटतंय. आणि पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी खूप कॉमन होत्या, आणि म्हणजे दररोज म्हणजे सगळेच दररोज गवऱ्या थापायचे, तेव्हा ह्या गोष्टी एकदम कॉमन होत्या ना. आता त्याच गोष्टी एकदम वेगळ्या वाटतात. चुलीवर जेवण बनवणं म्हणा, किंवा असं काही जर वेगळं काही करायचं असलं तर ते म्हणा, तर आता थोडंसं वेगळं वाटतं. तर चला म्हटलं की तसंच तुमच्यासोबत पण शेअर करू. आणि बाकी तुमच्यासोबत तसंच इव्हिनिंगचं पण थोडंफार रुटीन जे आहे तर ते मी शेअर करेन जसं हळूहळू. तर मग आता चला, हे ना मी इथं शेण वगैरे आणून ठेवले अगोदर. आणि थोडी इथं मग अशी दुपारी ना कुट्टी पण टाकून ठेवली होती, त्या खाली जास्त उन्ही नाही लागत त्यासाठी थोडी कुट्टी टाकली. थोडीच म्हणजे थोड्याच थापायच्या, त्याच्यामुळे एवढं असं शेण आणलं आहे. तर ते थोडंसं ओलं करून घ्यावं लागेल, त्याच्यासाठी थोडं वरून पाणी टाकले, थोडंसं मळून घेते आणि मग थापते. तर आम्हाला गवऱ्या थापायच्यात, आणि आमच्या स्वरा मॅडम बघा किती एक्सायटेड आहेत. असं काय म्हटलं ना माती खेळायची म्हटलं, मग ती एकदम माती म्हणा, आता शेण काय मातीसारखंच झालं आहे. तर त्याच्यामुळं आता मग चांगली लुडबुड करणार आहे. आता मी तिथं शेण वगैरे आणून ठेवलं आहे थोडंसं. इथून एक गेट होतं, पण ते काय माझ्याने ओपन झालंच नाही, नाही तर इथून जवळ पडलं असतं मला ते आणायला. इतक्या लांबून आणावं लागलं ते एक गमेलं. पण बरेच दिवस झाला असं काही उचललं नाही, काही नाही, त्याच्यामुळं आता दम लागला. तर आता इथं मी दुपारी थोडीशी कुट्टी ना, तर त्या दिवशी मोरघाच्या बॅगा भरावल्या ना, तेव्हा थोडीफार कुट्टी तिथंच आणली होती. ती आमच्या आबांनी गोळा करून ठेवली होती. मग तीच आता थोडीशी आणली आहे, थोडीच टाकली इथं, थोडीशी टाकून घेतली. म्हटलं की आता 7-8 तर गवऱ्या थापायच्या, त्याच्यामुळे मग होऊन जाईल. तर आता हिचं चाललं आहे, आत्ताच लुडबुड चालू झाली. तर आता इथे तुम्ही पाहतायच तर श्रीषाची कशी लुडबुड चालली आहे. जसं मी म्हटलं आहे ना की आपल्याला गवऱ्या थापायच्यात, एक तर तिला कळालंच नाही की नेमकं काय करायचं आहे, पण दुसरी गोष्ट ही की आपल्याला काहीतरी करायचं आहे एवढं तिला कळालं होतं फक्त. त्यानंतर न तिने काय माझा तिच्या सोडलाच नाही, आणि ती इथं पण आली. शक्यतो ती रोडला जास्त येत नाही, आणि हे रोडच्या कडेलाच मी गवऱ्या म्हणजे थापण्यासाठी घेतल्या होत्या. कारण की दुसरीकडे सगळ्यात जास्त तर मातीच होती, त्यामुळे म्हटलं की लवकर वाळतायत की नाही वाळतायत. आणि इथं थोडीशी अशी म्हणजे जी खडी होती तर ती पडलेली होती, म्हटलं की त्यावरतीच थापूयात, कारण की नंतर ना मग आपली पलटी मारण्यासाठी मग इझी जाईल. कारण की माती जर थापल्यास मला असं वाटतं का त्या व्यवस्थित म्हणजे असं पलटल्या नसते गेल्या, आणि त्याला ते किडे पण लागले असते, जी उन्नी म्हणतो आपण ती, आणि ती लवकरच लागते शेणामुळं. तर त्यामुळे म्हटलं की ते तसं पण नको व्हायला, त्यामुळं मग मी इथे
थोडीशी अगोदर कुट्टी वगैरे जी आहे तर ते टाकून घेतली होती, जसं मी अगोदर तुम्हाला म्हटले तेव्हा. तर आता श्रीषाची पाकी ती लोटबूड चालली होती, कारण तिला असं वाटलं की ही मातीचं आहे. मग नंतर मी तिला हात वगैरे काय बुडू नाही दिले. मग लगेच शी म्हणत होती म्हणजे शेणाला, तर तिला माहिती आहे शेणाचा थोडासा वास येतो ना, तर त्यामुळे लगेच शी शी असं म्हणत राहते ती. तर मग त्यामुळं तिने हात नाही लावला. नाही तर मग जर माती जर असते ना सपोज, तर मग इतकी माती खेळली असती किंवा असंच. कारण की तसं पण तिला इतक्यात आहे ना, माती म्हणजे माती खडे म्हटलं तर लगेच तसं तोंडात घालणार, माती खेळणार, पाणी आणणार आणि तेच लगेच हात वगैरे सगळे भरवायची किंवा माती खायची, असं तिचं चाललेलं असतं कायमच. आणि इतके दिवस आम्ही ना तिला खालीच येऊन देत नव्हतो. पण आता इतक्यात काय झाले ना, की म्हणजे तिला चांगलंच चालता येते. म्हणजे बऱ्याच दिवसापासूनच तिला चालती आहे. जशी तिचा बड्डे झाला आणि त्यानंतर ती जास्तच चालायला आणि पळायला लागली. त्यानंतर आम्ही बरेच दिवस तिला पोरच्याखाली येऊन नव्हतं देत. पण त्यानंतर ती 1-2 दिवस उतरली आहे, की त्यानंतर आता ती कुणाचंच ऐकत नाही. आणि आता इतकी माती वगैरे खेळती आणि दिवसातून 2-3 ड्रेस तर होतच असतील तिचे चेंज करण्याचे, कारण की इतकं खराब करते लगेचच टी शर्ट वगैरे. तर आता इथे मला थोड्याच गवऱ्या थापायच्या होत्या, त्यामुळे लगेचच झाल्यात. आणि आता तुम्ही ते पाहताना की म्हटलं की काही जास्त काही लागणार नाही, तर त्यामुळं. आणि पुढे जाऊन काय माहिती की ह्याच गवऱ्या जास्त तर कामाला येतील, कारण की त्यानंतर जसं तुम्ही 1-2 दिवसापूर्वी पाहिला असेल की आपला व्हिडिओ तर गॅस वगैरे संपला, तर यातल्याच बऱ्याचशा गवऱ्या नंतर आम्हाला चूल पेटवण्यासाठी काम आल्या होत्या. कारण की आमचं त्यानंतर आमचं हीटरसुद्धा खराब झालं. आणि हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय तर हा व्हिडिओ होळीच्या अगोदरचा आहे, 1 आठवड्यापूर्वीचा, होळीच्या पण 1 आठवड्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. आणि तो मी मध्ये लॉग वगैरे काही शेअर केले नाही, कारण की एडिट करून झाला नव्हता तो व्हिडिओ. त्यामुळे म्हटलं की चला आता अपलोड करून देऊयात, कारण की मोबाईलमध्ये मग तसाच शूट तर घेतलेला आहे, मग त्यामुळे डिलीटसुद्धा करूशी वाटणार. म्हटलं की चला तसंच तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते. आणखी 2 लॉग येतील आपले होळीपर्यंतचे. तर होळीचंसुद्धा मी शूट घेतलं होता, पण नंतर माझ्या मोबाईलला स्टोरेज प्रॉब्लेम यायला लागला. त्यामुळं मग ते एडिटसुद्धा करायचे राहिले होते. तर त्यामुळे मग मी ते आता एडिट वगैरे करून ठेवले. तर 2 दिवसामध्ये तुम्हाला ते ब्लॉग. काही गवऱ्या झाल्या नाही आणि आपल्याला पण काही एवढ्याच लागत होत्या थोड्याशाच. तर आता झाल्यात एवढ्या 8 झाल्यात, 8-9 झाल्यात, 9-10 धरून झाल्यात. ही छोटी धरून एक झाली. तर एवढ्या अशा झाल्यात, ते एवढ्या भरपूर झाल्या. आणि थोड्याशा आता पातळच पाहिजे होत्या, काही काही झाड पण झाल्यात. आबा म्हणत होते की पातळ थाप म्हणून, लवकर वाळतील म्हणून. पण अजून बराच टाईम आहे होळीसाठी पण, त्याच्यामुळे तोपर्यंत निवांत वाळत्यान. तर आता 2-3 दिवसांनी मला असं वाटतं त्यांना पलटी करून ठेवावं लागेल, कारण की मग उन्नी पण नाही लागायची आणि आतली बाजू पण त्यांची वाळ. तर होळीचं आत्ताच एक काम झालं आणि मेन काम झालं. होळीला तर मेन गवऱ्याच पाहिजे, निदान 4-5 तरी पाहिजे, 5 तरी लागतात मग वाटतं. तर मग ते मागच्या वेळेस थोड्यासं होत्या, त्याच्यामुळं मग म्हटलं की चला आता ह्या वेळेस हे करू. आणि काही काही तर असं रानामध्ये जे भेटतं ना, रानामध्ये पण गवऱ्या अशा गोळा करून तर त्याची पण पेटवतात. आणि गावामध्ये तर मोठी होळी पेटवतील मला असं वाटतं. तर तिथं जास्त तर लाकडंच असते. तर आता कोणी पहिल्यासारखं गवऱ्या थापितच नाही, त्याच्यामुळे घेऊन पण जात नाही. तर आता वाजले 5:30 बघता बघता. आणि इथं स्वरा मॅडमचं काय चाललंय, ते काय आणलंय का बळ तू दाखव, काय आहे ते हम्माला बाई. किती कपडे ते खराब केले पिलू. तर आता नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत नंतर शेअर करते. तर बोलते आता तुमच्यासोबत थोड्या वेळात. आता वाजलेत 5:45 आणि 6 वाजता आम्ही स्वयंपाकाला घेत असतो. 6-6:30 होतात कधी कधी. तर मग एका दिवशी मग थोडंसं लेट लागतो, 6:30ला करतो स्टार्टिंग, आणि नाही तर मग 6 वाजता तर घेतच असतो. आणि आता इतक्यात दिवसाची लाईट जायला लागलेली आहे, त्याच्यामुळं मग आता 6ला येते लाईट. तर मग तोपर्यंत लाईट पण येऊन जाईल. आणि आज मला श्रीषाला बनवायचं आहे वरण भात, तर त्यासाठी मग डाळ टाकावं लागेल. आणि तुरीच्या डाळीचं वरण म्हटलं तर मग त्याला टाईम लागतो ती डाळ शिजण्यासाठी. आणि मुगाची डाळ असली तर मग लवकर होतं, मग त्याचं काही नाही एवढं. मग नंतर म्हणजे स्वयंपाकाला लागल्यानंतरच टाकते. तर म्हटलं आज मी एकटीच आहे स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा, मग त्याच्यामुळे म्हटलं की अगोदर वरण भात टाकून देऊ, कारण की नंतर ना मग गॅस पण थोडासा रिकामा होतो आणि मग नंतर ना भाजी आणि मग चपाती बनवून घेता येईल नंतर ना. तर मग त्यासाठी मग अगोदर आता तांदूळ आणि डाळ टाकून देते, जेणेकरून मग तोपर्यंत 6-6:30 वाजेपर्यंत तोपर्यंत होऊन जाईल. त्यानंतर मग मला रेग्युलर आपले भाजी ते बनवता येईल. ते म्हटलं मग तसंच तुमच्यासोबत थोडंसं शेअरसुद्धा करते. आणि मग तर आता तोपर्यंत 6 वाजतील आणि आत्ता वाजलेले आहेत 5:45. तर तोपर्यंत मग 6 वाजेपर्यंत लाईटसुद्धा येईल. आणि हे मॅडमचं चाललं आहे मागाच्या धरून साबण ते उचकायचं काम. पिलू त्याच्यात बाऊ गेलेला आहे. होय, काय चाललंय तुझं, काय चाललंय, काय चाललंय हां?
अरे बापरे, इतके येतं? इतके साबण आहेत पिलूला? बापरे, 2 3 बापू. अरे बापरे, 5 3 बापले. तर इथं आता स्कूलमध्ये जाते, म्हणजे इथं जवळ अंगणवाडी येतं तिथं जाते ना. तर मग तिथं गेल्यानंतर मग मुलांचं पाहून तिथं मॅडम शिकवतात त्यांना 1 2 ते. तर मग त्यांचं पाहून मग लगेच घरी आल्यावर मग असं जास्त क्वांटिटीमध्ये असं काही दिसलं लगेच बरोबर ती 1 2 म्हणते. आणि तर तुम्हाला थोडासा अंधार दिसत असेल, कारण की आता तर तुम्हाला थोडासा अंधार दिसत असेल. तर आता म्हणजे लाईट नाही ना, त्यामुळं थोडंसं दिसत, त्याच्यामुळे मग खिडकी वगैरे ओपन करून घेतली. आणि म्हणजे तोपर्यंत मला स्वयंपाक स्टार्ट करता येईल. आणि नंतर ना काय होतं, एक जण असल्यावर 2 जण असल्यावर नंतर पटकन होतं स्वयंपाक 1 तासात. तसा पण 1 जण असल्यावर होतो, पण मग ये ना तिचं जर खाण्याचं जर दुसरं असलं, म्हणजे वरण भात जर असलं, फक्त जर खिचडी भात असलं तर पटकन होतो. पण जर तूर डाळीचं जर वरण करायचं म्हटलं ना, तर त्या डाळीलाच म्हणजे खूप टाईम लागतो. एक तर मग फुल गॅसवर पण करता येत नाही, आणि कमी गॅसवरच म्हणजे शिजवून द्यावं लागते, कारण ते उतू पण जातात त्यामुळं. तर मग आता मी आता सध्या भांडे वगैरे लावून घेते. आणि आता इथे आता थोडं संध्याकाळचं दिवा अगरबत्ती करत असे या टायमिंगला 6च्या आसपास. तर मग आता आम्हाला थोडं सुतक, म्हणजे आत्ताच सुतक पडले 2 3 दिवसापूर्वी. तर मग त्याच्यामुळे दिवा अगरबत्ती पण करता येत नाही. तर म्हटलं मग स्वयंपाकाला स्टार्ट करू, कारण की नंतरनं पण करायचंच आहे. तर त्यामुळं मग म्हटलं की चला आज लवकरच लागू. तर मग आता मी बाकीचं सगळं करून घेते, म्हणजे असे भांडे वगैरे जे आहेत ते लगेच लावून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर आज इथे मी तुम्हाला माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे. तसं थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे. तर म्हटलं की चला आपण या चॅनलवरती आल्यावरती इव्हिनिंग रुटीन दिलंच नव्हतं मी, आणि त्या चॅनलवरती होते तर त्यावेळेस मी बऱ्याचसा, मला असं वाटते तरी जास्त नाही तरी 2-1 वेळा मला असं वाटतं दिलं असणार आहे मी, किंवा एकदा दिले मला असं वाटतं ते चॅनलवरती इव्हिनिंग रुटीन, जे आपलं पहिलं जुनं चॅनल होतं तिथे. तर त्या चॅनलवरती आता व्हिडिओ येत नाहीत, तर या चॅनलवरतीच व्हिडिओ येतात. तर बऱ्याचशा जणांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं होतं, तर त्यामुळं त्यांना वाटत असेल की आता ही व्हिडिओ वगैरे बनवत नाही, कारण की बऱ्याचशा अशा ताई होत्या की मी ज्यांना ओळखत पण नव्हते, पण त्या अशा रेग्युलरली कमेंट करायच्या, आणि तर त्या माझ्या डेली व्लॉग त्यांना खूप आवडायचे. तर आता मी त्यानंतर ना हा व्लॉगिंग चॅनल नवीन चालू केलेला आहे. तर या चॅनलला 5-6 महिने होऊन गेलेले आहेत. तर इथे मी आता जे काय आहे तर आपले जे डेली जे व्लॉग आहेत तर ते या चॅनलवरती येणार आहेत. आणि जे कोणी नवीन आहे तर त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून या पुढचे जे नवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील. आणि मीच खूप एक्सायटेड आहे खरं सांगायचं तर ते व्लॉग वगैरे शेअर करण्यासाठी, कारण की असं बरंचसं काही आहे तर मी तुम्हाला ते आत्ता शेअर नाही करत. तर ते टायमावरतीच जेव्हा तुम्हाला व्लॉग थ्रू समजेलच, कारण की आपण बरंच काही आपण अगोदर सांगून जातो, पण ते नंतरनं होतं नाही होतं त्यासाठी. तर आता अगोदर मी काही जास्त शेअर नाही करत, टायमावरती तुम्हाला आपोआप त्या सगळ्या गोष्टी माझ्या व्लॉगिंग थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आता इथे मी तुम्हाला माझं इव्हिनिंगचं जे काही रुटीन आहे तर ते तुम्हाला शेअर करणार आहे. तर जे काही भांडे वगैरे आहे सकाळच्या जेवणाच्या नंतर 4 वाजेपर्यंत जेवढे काही भांडे पडतात त्यानंतर मी लावून घेतले त्यानंतर. आणि आज मला बनवायचं होतं वरण भात आणि थोडीशी भाजी. तर मी आज एकटीच होते स्वयंपाक बनवण्यासाठी. आणि हा जो व्लॉग आहे तर हा होळीच्या अगोदरचाच व्लॉग आहे, जसं तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये ऐकलं असेल. तर हे होळीपर्यंतचे हे जे व्लॉग आहेत 2 ते 3 हे अगोदरचे आहेत होळीपर्यंतचे. त्यानंतर आपले रेग्युलर व्लॉग तुम्हाला कंटिन्यू पाहायला भेटतील इथून पुढे. तर आता इथे मी श्रीषासाठी वरण आणि भात बनवणार होते आज. तर आता तेच इथे माझं वरण भात जे आहे तर मी डाळ अगोदर टाकून ठेवली होती. डाळ आणि भात जो आहे तर तो मी सुकवतच टाकला होता, जेणेकरून मग जास्त तर माझा टाईम वाचेल. आणि बऱ्यापैकी मग तोपर्यंत मी माझ्या चपातीचं जे काय आहे पीठ वगैरे तर ते सगळं मळून घेतलं. म्हणजे कसं होतं का टाईम पण वाचतो. आणि त्यामधल्या टायमिंगमध्ये मला आज भाजी बनवायची होती, तर वरण भात मेथीची भाजी आणि चपाती असा काही मेन्यू होता आजचा. तर मग मी त्या मधल्या टायमिंगमध्ये तोपर्यंत डाळ वगैरे शिजते तोपर्यंत मग मी भाजीसुद्धा निसून घेतली, आणि पीठ जे आहे तर ते पण मळून ठेवलं, जेणेकरून मग थोड्या टायमाने चपात्या बनवल्या की त्या मऊ येतात. तर त्यासाठी तर आता मग अशी माझी चपाती वगैरे सगळं झाल्या. आणि डाळीला पण फोडणी द्यायची होती तर ती पण देऊन घेतली. आणि भात काही लवकरच होतो तर तोही झाला. तर आता मी जी निसलेली भाजी होती मेथीची भाजी, तर आता ती मी बनवून घेते. तर मेथीच्या भाजीला जास्त काही टाईम लागत नाही, 10 ते 15 मिनटामध्ये आपली मेथीची भाजीसुद्धा होऊन जाते.
तर आता इथे मी मेथीची भाजीच बनवते आणि वरण भात आणि त्यासोबत एखादीचं कोरडी भाजी असो कोणतीही असो, बटाट्याची चटणी म्हणा किंवा टोमॅटोची चटणी, अशा काही भाज्या ज्या असतात, आपली करडीची भाजी, मेथीची भाजी किंवा गवारीच्या शेंगा, अशा कोरड्या ज्या भाज्या असतात ना, किंवा भेंडी, तर मी अशा बनवत असते जेव्हा काही वरण भाताचा जर प्रोग्राम जर असेल, वरण भात जर बनवायचा असेल त्या दिवशी. तर श्रेषाला वरण भात खूप आवडतं, तर त्यामुळं मग म्हणजे राईससोबत म्हणजे कुठलाही राईस जास्त आवडतो, कारण की तिला चावायचं म्हणजे चावून म्हणजे डायरेक्टली गिळूनच घेता येतो. त्यामुळं तिला राईस म्हटलं की मग ती पटकन जेवायला बसते, कारण की तसं तर ती बसणार नाही लवकर. आणि तशी चपाती वगैरे असली, चपाती भाजी, तर मग ती पटपट अशी खात नाही, म्हणजे बऱ्याच वेळ एक घास असा तोंडामध्येच ठेवणार कोवरं पण. आणि अर्धा ते पाऊण तास तिचं जेवण जातं जर चपाती जर असेल, तर चपाती भाजी जर असेल खाण्यामध्ये तर. आणि जर त्याच जागेवर जर राईस जर असेल ना, तर इतकं पटकन जेवण होतं तिचं का बासच. आणि माझासुद्धा टाईम वाचतो मग. तर आता इथे मेथीची भाजी आहे, तर मी या अगोदर मेथीच्या भाजीवरती झाकण नव्हते ठेवत, कारण की मग भाजीचा असा हिरवागार असा रंग नाही येत पहा, कधी कधी जर आपल्या लक्षात नाही राहिलं तर ते झाकण काढण्याचं. तर त्यामुळं पण नंतर ती भाजी शिजत नव्हती, त्यामुळे मी पुन्हा आता झाकण ठेवायला लागले आणि थोडं एक साईडने थोडंसं ओपन ठेवते, जेणेकरून जी एअर आहे तर ती पास होईल त्यासाठी. तर मग भाजीचा रंगही जात नाही आणि टेस्ट पण आहे तीच मेंटेन राहते, प्लस म्हणजे असे शिजल्या पण जाते मेन कारण तर त्यामुळं. तर आता इथे माझे भांडे जे होते तर ते थोडेच भांडे होते, मग त्यामुळं मग लवकर झाले. तर आता इथे ह्या सगळ्याला स्वयंपाकाला भरपूर टाईम लागलेला आहे, पण इथे मी म्हटलं की आपला व्हिडिओ पण एंड करून घेऊयात, कारण की मग श्रीषा पण आली आहे, तर त्याच्यामुळे आता तिला खाऊ घालावं लागेल. तर मग आजचा लॉग मी इथे सेंड करते. तर आजचा लॉग आय होप की तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूयात मग अशाच एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय कर पिलू.